गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवे. आज होता मंडे आणि आज मी सुट्टी घेतली होती. मला थोडं बरं नव्हतं वाटत, त्यामुळे हे माझ्या सकाळचं मी ब्लॉग थोडं शूट करू शकली, नाही तर रोज तर घाईगडबडीमुळे करूच शकत नाही. मग छान फ्रेश वगैरे होऊन म्हटलं चला सुट्टी आहे, घरी आहे, तर थोडं केस वगैरे धुवून घ्यावे, नाही तर रोजची आपली घाईगडबडीची तयारी असतेच. मग मी स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि आज सोमवार माझ्या सासूबाईंचा उपवास असतो, तर मी साबुदाणा टाकायची विसरून गेली. मग त्या बोलल्या की काही बनवू वगैरे नको तू आणि माझ्यासाठी फक्त चिप्स आणि पापड वगैरे थोडे तळून दे, म्हणून मग त्यांच्यासाठी चिप्स पापड वगैरे तळून देत होती. पण याच्यामध्ये माझी आणि मुलांची पण मजा होती. म्हटलं चला या बहाण्याने आपल्याला पण खायला मिळेल ना. तर असं काही मी तळून कधीच आपण स्पेशली तळून असं कधीच खात नाही. बाई वगैरे आल्या होत्या, त्या आपल्या त्यांचे कामं करत होत्या आणि मग माझ्या सासऱ्यांना असं छान जेवण वगैरे वाढून दिलं. आज छान मस्त बटाटा घालून वांग्याची भाजी बनवली होती आणि ती पण सुक्की बनवली होती. कोणी काही एवढं जेवणाला होते ते होते आणि मी होती आणि मुलं तर काय थोडं बहुत खातात वरण भात वगैरे. मग म्हटलं चला आज रस्सा नाही करायचं आणि छान मस्त सुकीच करून बघायची. इतकी छान झाली होती सुकी भाजीसुद्धा. मग मी उन्हाळ्यामध्ये वाळवणी पदार्थ केले होते, चकली, चिप्स वगैरे, पापड तेच तळून देत होती. तेव्हा तर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलंच नव्हतं, त्यामुळे मी हे काही टाकलेच नाही ब्लॉग वगैरे. आत्ता चालू केले 1 महिना झाला. तर इतके मस्त चकल्या आणि पापड ते इतके मस्त झाले होते की खूप मस्त. आणि बस मी ते तळतच होते, तिकडे बाहेर येऊन बघते तर बापरे इतका जोराचा पाऊस झालो होता बघा, किती पाणी साचलं. आणि इकडे आम्ही छान मस्त जेवण केलं, चिप्स वगैरे खाल्ले आणि मग या दोघांची मस्ती चालू झाली. म्हटलं थोडा सुट्टी झोपू द्या, तर बघा यांची